वर्ष होतं. आपण वचन ते ग्रहण करतो, आपण वचनामध्ये वाढत 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 असतो, तेव्हा आपल्याला कोणी काहीतरी म्हणतं किंवा बाहेरून काहीतरी आपल्याला असं ऐकायला भेटतं की आपल्याबद्दल कोणी काहीतरी बोललेलं आहे. तेव्हा आपलं प्रार्थनामय जीवन काय होते, तो असा फुगा फुगलेला असतो ना, त्याला कोणतरी सुई मारल्यासारखं फट्ट दिशेने फुटतो तो फुगा. हालेलुया. आपला विश्वास जीवन काय होते, परत कमजोर होत जाते. हालेलुया. तर आपण आज वचन पाहणार आहोत. जीवन न कोमजणार, कितीही त्या फुग्याला सुई मारली तरी ती फुगा काय होते, फुटणार नाही. हालेलुया. आपण पहिला त्यातला मुद्दा बघूया, धन्य लोक. हालेलुया. आपण आज इथं आलेला आहोत, आपल्याला हा दिवस पाहायला भेटलेला आहे, हाच आपल्यासाठी धन्य गोष्ट आहे. आपण इर्मया 17:7 पाहूया. इर्मयाचं पुस्तक 17वा अध्याय 7 वचन. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. हालेलुया. हे फक्त इथं पुरुष हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे त्यांच्यासाठी एवढंच नाही आहे, तर इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रिया, लहान मुलं, प्रत्येकांसाठी आहे. इथं काय म्हटलेलं आहे, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. हालेलुया. आपला भाव विषय कोण आहे, परमेश्वर आहे. आपलं जे काही आहे ते आपण परमेश्वरावरती टाकलं पाहिजे, आपण स्वस्थ राहिलं पाहिजे. हालेलुया. आपण पुढील वचन पाहूया. स्तोत्र संहिता 1वा अध्याय 1 आणि 2 वचन. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. हालेलुया. पहिल्या वचनामध्ये काय पाहिलेलं आहे, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. आता आपण पाहत आहोत, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. आता पुरुष लोक हे जास्त करत नाहीत, तर स्त्रिया हे जास्त करतात. त्यांचं काय असते, संध्याकाळी 5 वाजले की चहा घेऊन जायचं, एका कट्ट्यावर बाहेर गल्लीत बसायचं आणि काय करायचं, हिची मुलगी अशी, हिचा मुलगा असा. हालेलुया. तिची सून हे बोलली, तिची सून तिला वाढतच नाही, हिची सून लई चांगली आहे, हिचा मुलगा फक्त सुनेचंच ऐकतो. हे सगळं काय असते, संध्याकाळी 5 वाजले कट्ट्यावर बसून चर्चा असते. हालेलुया. पुरुष लोकांचं कसं कामामध्ये बिझी असतात, त्यांना हेच जास्त नसते, पण कामावरती त्यांची काय चर्चा होत असेल तीच. हालेलुया. पण स्त्रियांचं कसं दिवसभर आपलं घराचं आवरणं, मग त्यांच्याकडे काय संध्याकाळी 4 नंतर वेळ असतोच. 7 नंतर स्वयंपाक केला तर कोण विचारणार आहे त्यांना. हालेलुया. तर निंदकाच्या बैठकीत बसत नाही, पण तो पुरुष किंवा स्त्री ती काय केली पाहिजे, नियमशास्त्रात परमेश्वराच्या रमतो, त्याचा नियमशास्त्राचे रात्रणी दिवस मनन करतो, तो कसा आहे, धन्य आहे. आपण हे निंदा किंवा दुसऱ्यांचं बोलण्यापेक्षा परमेश्वराच्या नियमशास्त्राबद्दल आपण वाचलो, ते नियमशास्त्र आपण पाळलो, त्याच्यानुसार चाललो. जेव्हा आपण बाहेर बसून लोकांच्या चर्चा करत असतो, तिथंच आपण हे वचन त्यांना सांगून आपण त्यांच्यामध्ये ह्या वचनाची पेरणी केली, तर त्यांच्या हृदयामध्ये ह्या वचनाचं कधी ना कधी फळ येणारच. आज त्यांनी जर म्हटले हे काय नसते घे, पण एक दिवस त्यांना आठवेल की ही ताई मला हे वचन सांगत होती आणि ते सत्य आहे, मला काय होतंय काय, जाऊन तरी तिथं बघूया आपण त्या देवाकडे जरा प्रार्थना तरी करूया, ती एवढं सांगत होती म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी असेल ना. म्हणून त्यांनी ते ऐकलेलं वचन कधी ना कधी त्यांच्यामध्ये फळ देऊन त्या देवाकडे येऊन त्यांनी म्हणतात, देवा मला क्षमा कर, तेव्हा त्यांना सत्य कळतंय. आपण जर त्यांच्यासोबतच बाहेर बसून हे असं केलं ते तसं केलं म्हटलं, तर त्यांना आपल्या देवाबद्दल काहीतरी कळेल का, प्रभू येशू जिवंत देव आहे हे कळेल का त्यांना. हालेलुया. म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराचे नियमशास्त्राचं रात्रणी दिवस मनन केलं पाहिजे. आपण जेव्हा तेच गोष्टी आपण आपल्या मनामध्ये चालू असतात, आपलं बोलणं पण त्याचप्रमाणे होतंय. हालेलुया. आपण पुढचं वचन पाहूया. स्तोत्र संहिता 1:3. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. हालेलुया.
आपल्या वचनाचं नाव आहे जीवन न कोमजणारं, ते ह्याच वचनानुसार आहे. हालेलुया. इथं काय लिहिलेलं आहे? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याचे पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. हालेलुया. आपण वाळवंटात लावलेली झाडं आणि नदीच्या शेजारी लावलेली झाडं, आपण त्यांच्यामध्ये फरक करू शकतो, बरोबर आहे ना? वाळवंटात लावलेली झाडांना काय हिरवळ असेल नाही, ती काटेरी झाडं असतात, ते त्याच्या वातावरणानुसारच असतात. तेच आपण नदीच्या शेजारी लावलेली झाडं, लोक म्हणतात नदीच्या किंवा पाणी जास्त असलेल्या ठिकाणी शेती खूप चांगली होते. का म्हणतात? ते पाण्यामुळे ते हिरवळ जास्त येते. हालेलुया. त्यांना फळ जास्त भेटतो. तसंच आपण आपलं पाणी काय आहे? आपलं जीवनाचं झरा हे पवित्र शास्त्र आहे, प्रभू येशू आहे. त्यानुसार आपण त्या वचनामध्ये वाटलं पाहिजे. आपलं पाणी काय आहे? वचन आहे, ते आपण पीत राहिलं पाहिजे. त्या झऱ्याजवळ आपण कायम राहिलं पाहिजे. का? आपण आपल्या हंगामात फळ पण देणार आणि आपली पाने कधी कोमजणार नाही, ती कायम हिरवी राहणार. हालेलुया. आपण पुढं वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 92:14. वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. हालेलुया. पास्टर आपल्याला काय सांगतात? मी 48 वर्षाचा आहे, मी अजून 80 वर्षाचा होईपर्यंत जगणार आणि जेवढी आता माझ्याकडून सेवा झालेली नाही ते त्याच्या पुढं पण मी करत राहणार. हालेलुया. इथं काय लिहिलेलं आहे? वृद्धापणातही ते फळ देत राहतील. आता तुमचं वय संपत आलंय, इथं आता माझं 60 पेक्षा जास्त आहे असं म्हणू नका. जेव्हा तुम्ही सुवार्थ सांगणार तेव्हा पण लोक देवाकडे येणार, त्यांना पण सत्य समजणार. हालेलुया. आपलं फक्त काम काय आहे? आपण गुडघे टेकलं पाहिजे, प्रार्थना केलं पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे. हालेलुया. चार चौकात बसून त्याचं बोलणं नाही पाहिजे. हालेलुया. कारण की 60 किंवा वृद्ध माणसांना आता दिवसभर तर काय काम नसते, घरात लोक असतात, ते काम करत असतात. आपलं काय काम आहे? आपण प्रार्थना केलं पाहिजे. हालेलुया. वृद्धापणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. लोक म्हणणार नाही की ह्या बाईचं वय 60 आहे, लोक म्हणणार नाही की ही वृद्ध आहे. तुमच्यामध्ये जे देवाचं सामर्थ्य आहे त्याच्याने त्यांना चालवत राहणार. हालेलुया. आपण पुढं वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 103:5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हालेलुया. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी भरतो. आपल्याला पाहिले पण नसेल, आपण विचार पण केलो नसेल, अशा गोष्टी देव आपल्या जीवनामध्ये करत असतो. आपण अशा कोणत्या तरी आजारामध्ये किंवा कष्टामध्ये असतो की आपल्याला ते एवढं मोठं वाटत असेल, आपल्याला सैतान सारखं सांगत असतो, तू ह्यामधून कधी बरं होणार नाहीस, तू पिढ्यानपिढ्या ह्यामधून आलेले आहेस, तू इतक्या वर्ष ह्यामध्ये जगलेले आहेस, तू तर गरीबच आहेस. पण इथं काय लिहिलेलं आहे? परमेश्वर तुला उत्तम पदार्थाने भरतो आणि तुझे तारुण्य गरुडासारखे नवे करतो. हालेलुया. गरुडाला कधी पाहिलाय तुम्ही? पाऊस आला की ते ढगाच्या वरती जातं. का सांगा? त्याला पाऊस कुठल्या तरी ह्याच्यामध्ये झाडाखाली ते येऊन पावसाचे थेंब थोडे तरी लागणारच ना. तर त्याला तसं न करता त्याला पाऊस अडवण्याची त्याची एक वेगळीच हे असते, जिद्द असते. ते वरती जाऊन स्वतःला लपवतोय पावसापासून वाचण्यासाठी. तसं आपला देव आपल्याला बनवतो. ह्या सर्व संकटातून आपल्याला विजय करण्यासाठी तो ताकद देतो. हालेलुया. आपण गरुडासारखं उंच भरारी घेणारे लोक झालो पाहिजे. का सांगा? आपला देव कोण आहे? महान आहे. तो आपल्यासाठी क्रूसावरती आपलं प्राण दिलेला आहे. तो आपल्यासाठी 39 फटके खाल्लेला आहे. असंच आपण त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे आणि रोज जाऊन आपले पाप आहेत तीच केलं पाहिजे. हालेलुया. तसं नाही आहे तर आपण काय केलं पाहिजे? आपलं जीवन आपण बदललं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण नवीन उत्पत्ती झालो पाहिजे. हालेलुया. आपण पुढे वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 103:4. तो
विनाशगर्तेतून उद्धरतो, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. हालेलुया. किती अद्भुत वचन आहे पहा. तो तुला विनाशगर्तेतून बाहेर काढतो. हालेलुया. जर तुम्ही विनाशामध्ये जात असेल, तुमचं आयुष्य पूर्ण संपत असेल, तर तो तुम्हाला काढून बाहेर ठेवतो. हालेलुया. आपण लाजर विषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण सारखा ऐकत असतो, लाजर मेला होता, 4थ्या दिवशी देवाने त्याला उठवलेला आहे. तोच देव आपला पण आहे. जेव्हा आपण पूर्ण संपत असतो, तेव्हा आपल्याला नवीन उत्पत्ती बनवून, नवीन बनवून देव आपल्याला ठेवलेला आहे. हालेलुया. आपलं काम काय आहे? प्रार्थना केली पाहिजे. देवा, माझ्याकडे हे संकट आहे, मला हे कमी पडत आहे, मी इथं कमी होत आहे, तू मला तिथून बाहेर काढ. परमेश्वर आपला समर्थ आहे त्या जागेला आपल्याला नेऊन ठेवण्यासाठी. हालेलुया. तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो, तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो. परमेश्वराची दया, परमेश्वराची करुणा आपल्यावरती सदैव आहे. म्हणून इथं काय म्हणत आहे? तो तुझ्यावर दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो. हालेलुया. त्याची दया व त्याची करुणा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी कायम लाभलेली आहे. हालेलुया. असं नाही की फक्त जे लोक खूप पास्टर आहेत तेच प्रार्थनाच करत असतात, ते काम करत नाही, फुल टाइम फक्त सेवाच करतात, देवाच्याच नावाला धन्यवाद देतात. तसं नाही. आपण जेव्हा काम करतो, तेव्हा आपण सुवार्थ किंवा आपण देवाचं काम कोणत्या ना कोणत्या गोष्टीनुसार आपण देवाचं काम करतच असतो. कारण की पास्टर लोक किंवा जे सेवक आहेत, ते जेव्हा सेवा करत असतात, त्यांच्यासोबत आपली प्रार्थना पण असते. हालेलुया. ते आपलं काम काय आहे? आपण गुडघे टेकलं पाहिजे, आपण प्रार्थना केलं पाहिजे, देवाच्या नावाला धन्यवाद दिलं पाहिजे. हालेलुया. आपण पुढे वचन पाहूया. इर्मया 17:8. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदी किनारी पसरी, उन्हाची झळी येते तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही. हालेलुया. आपण स्तोत्र संहिता 1:3 मध्ये काय पाहिलेले आहे? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. हालेलुया. इथं वचन काय दिलेलं आहे? इर्मया 17:8 मध्ये तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. हालेलुया. इथं पण काय लिहिलेलं आहे? जलाशयाजवळ. पाणी काय आहे? आपलं पवित्र शास्त्र. ह्याच्यामध्ये लिहिलेलं वचन, ह्याच्यामध्ये जे काही प्रत्येक शब्द आहे, तो परमेश्वराच्या मुखातून निघलेला शब्द आहे, तो आपलं काय आहे? पाणी आहे. ते आपल्या अंतःकरणामध्ये घेतलं पाहिजे. जर तुम्ही 4 दिवस पाणीच पिला नाही, एक थेंब पण, तुम्हाला वाटते तुम्ही जगाल असं? एक थेंब पण तुम्ही पाणी पिला नाही तर तुम्ही मरणार. तसंच जर तुमच्या जीवनामध्ये हे पाणी नसेल तर तुम्ही नरकामध्ये जाणार, तुमचा विनाश होणार. का विनाश होणार? पाणी नाहीये. पाणी नाही तर झाड कसं असणार? सुकून जाणार. तुमचं आयुष्य काय? एवढं सगळं 80 वर्ष आपण एवढं लढाई केलो, देवा मला सांभाळ केलास, रोज इथं दर रविवारी प्रेयरला आलो, पास्टरांच्या बरोबर मी चालायचो, पास्टरांच्या बरोबर सेवेला जायचो. जर तुमच्या अंतःकरणामध्ये वचनच नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? प्रभूजी म्हणणाऱ्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आपलं काय केलं पाहिजे? आपण अंतःकरण बदललं पाहिजे, कारण की परमेश्वर आपला अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आज इथं येऊन आपण वर्शिप करतोय, प्रार्थना करतोय, रविवारचा एक दिवस, बाकीचे 6 दिवस दारू पिलो, मारामारी केलो, काय उपयोग आहे? 2 तास तुम्ही वेस्टच करू नका तुमचे, कारण की तुम्हाला जायचं तिथंच जाणार. तुमच्यावरती आशीर्वाद देव अडवूनच ठेवणार. का? तुम्ही चुकत आहात. आपण त्या पापातून बाहेर येण्यासाठी इथं येतोय, हा तारणाचा मार्ग आहे म्हणून इथं येतोय. तर आपण इथं यायचं आणि परत हाय ते जाऊन सोमवारपासून शनिवारपर्यंत आपला हाय तेच पापामध्ये आपण पडून राहायचं. ज्या चिखलामध्ये आपण आहे तिथंच राहायचं. रविवारचं एक दिवस आंघोळ वगैरे करून मस्तपैकी इथं येऊन बसायचं. मी देवाचा माणूस आहे, आणि लोकांना सांगताना असं सांगायचं आपण,
मी रविवारी प्रार्थनेला जातोय. मी त्या देवाची खूप चांगली प्रार्थना करतोय. तिथं खूप लोक येतात बघा, खूप शांती असते. अहो लोक असे बरे होतात की नाही, कॅन्सर HIV सगळं बरं होतंय बघा त्या देवामध्ये गेल्यानंतर. तुम्ही पण या. हा दादा, आपण सुवार्ता काढून सांगतोय. मी पण तिथला लीडर आहे. त्यांनी तुमचं जीवन बघून काय म्हणणार? रोज रात्री जाऊन तुम्ही तुमच्या बायकोला मारत असाल, तुमची बायको तुमच्यावर रोज भांडत असेल, तर त्यांनी विश्वास करणार काय? येतील का त्यांनी प्रेयरला? त्यांनी काय म्हणणार? तुझंच तुला अजून सुधारलेलं नाही, मी तिथे येऊन काय सुधारणार बाबा? बरोबर आहे ना? आपण काय केलं पाहिजे? आपला अंतःकरण आपण सुधारलं पाहिजे, आपण बदललं पाहिजे. आपण त्या जलाशयाजवळ लावलेल्या झाडासारखं बनलो पाहिजे, जे आपल्या हंगामात फळ देतंय. हालेलुया. फळ नसताना ते झाड ठेवून घेऊन शेतकरी काही करत नाही. जर आंब्याचं झाड तुमच्या शेतामध्ये लावलेलं असेल आणि ते वर्षानुवर्ष फळच दिलं नाही, तुम्ही ते ठेवून घेणार आहे? तेवढी जागा वेस्ट व्हायला लागली. बाबा हे झाड मी कापून जळणारा तरी घालतो. हालेलुया. बायबलमध्ये येशू अंजिराच्या झाडाचं काय केलं? फळ नाही म्हणून ते त्याला काय आज्ञा केला? वाळून जाऊ दे, ते जळणारा तरी उपयोग येईल. हालेलुया. आपलं जीवन आपण तसं न करता त्या पाण्याच्या झऱ्याजवळ लावलेल्या आपण झाडासारखं बनलो पाहिजे. हालेलुया. इथं पुढं काय लिहिलेलं आहे? तो आपली मुळे नदी किनारी पसरी. तो फक्त हाय असंच राहणार आहे का? तो पसरत जाणार. ते मूळ काय होतात? त्याला फांद्या फुटत फुटत त्या मुळाला असं हे जातात ना, असं ते पूर्ण असं धरून मातीला राहतं, तेव्हा ते घट्ट बसतं. ते जर फक्त असंच स्ट्रेटच असेल तर त्याला हलवलं तर ते पडून जाणार. जोरात वारा आला तर काय होणार? पडणार. तर आपलं मूळ असं ते नदी किनारी पसरून तिथं ते आपलं सुवार्ता आपण त्याप्रमाणे सांगितलं पाहिजे. फक्त एकाच जागी राहिलं नाही पाहिजे, तर आपण प्रत्येका जागेला लोकांना सुवार्ता सांगितलं पाहिजे. नदी किनारी झाड म्हणजे समजून घेऊ नका की हे झाडाबद्दल आहे, हे तुमच्या जीवनाबद्दल आहे, हे तुमच्याबद्दल आहे. हालेलुया. आपण सर्वजण म्हणूया, हे वचन माझ्याबद्दल आहे. ते झाड मी आहे. नदी किनारी पसरलेलं झाड मी आहे. माझी मुळं त्याच झाडाप्रमाणे ह्या जगामध्ये जितके पण लोक आहेत जे पापामध्ये मुरलेले आहेत, त्या लोकांना त्या पापामधून काढण्यासाठी मी पसरणार आहे. हालेलुया. आपण आता कमिटमेंट केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण चाललं पण पाहिजे, कारण की आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचं माप परमेश्वर घेणार आहे. हालेलुया. इथं पुढं काय लिहिलेलं आहे? उन्हाची झळी येते तिला तो भिणार नाही. मोशे 40 वर्ष उन्हामध्ये थंडीमध्ये जेव्हा चालायचं, लोकांना इस्रायल लोकांना घेऊन चालायचं, तेव्हा त्याच्यावर काय होतं? अग्निस्तंभ मग मेघस्तंभ होता. अग्निस्तंभ का होतो? रात्रीची थंडी त्याला वाजू नये, आणि मेघस्तंभ का होतो? उन्हाची झळी त्याला लागू नये. हालेलुया. तोच देव आपला पण आहे, म्हणून इथं काय लिहिलेलं आहे? उन्हाची झळी त्याला लागणार नाही. ते झाड काय आहे? त्याला खालून पाणी आहे, ते हिरवगार आहे, ऊन किती पण असू दे त्याला फरक पडेल नाही, कारण की त्याचा परमेश्वर महान आहे. हालेलुया. आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळ देण्याचे सोडणार नाही. दुष्काळ पडला, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाला कधीच फरक पडत नाही, कारण की ते पाणी मुरून मुरून ती माती चांगली बनलेली असते, तिथं ओलसरपणा कायम राहतो. हालेलुया. त्यामुळे ज्या काळी त्याला दुष्काळ पडेल, ज्या काळी त्याला काहीतरी प्रॉब्लेम येईल, तेव्हा तो भिणार नाही, तो फळ द्यायचं कधीच बंद करणार नाही. जेव्हा तुम्ही देवामध्ये, देवाच्या वचनामध्ये रोज रोज वाढत जाणार, तेव्हा लोक कितीही काही बोलू दे, ती ख्रिश्चनच्या देवाकडे जात आहे म्हणू दे, ती हे करत आहे आणि ते करत आहे, तुम्हाला कधीच फरक पडणार नाही, का तुमचा देव महान आहे. तुम्ही त्यामध्ये तेवढे, तुमचे मूळ त्यामध्ये तेवढे चांगले पसरलेले आहेत. हालेलुया. आपण पुढचं वचन पाहूया. पुढचा मुद्दा आहे मंदिरापासून वाहणारे आरोग्यदायक पाणी. आता आपण पाहिलेलो आहोत, धन्य लोक झालं आपली पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या
देणारे बनणार. हालेलुया. आता आपण बघणार आहोत आरोग्यदायक पाणी. आपण बायबलमध्ये पाहिलेलं आहे, खूप लोकांना येशूने चमत्कार करून दाखवले, आंधळे बरे झाले, लंगडे बरे झाले. आज पण ते अद्भुत कृत्य होतात. प्रेरणा आल्यानंतर लोकांचे डोळे बरे होतात, लंगडे लोक चालायला लागतात, HIV कॅन्सर मधून लोकांना बरं करतो देव. तर आपण पाहूया आरोग्यदायक पाणी काय असतं आणि ते आपल्या जीवनामध्ये आपण कसं स्वीकारलं पाहिजे. हालेलुया. एहेजेकिएलचं पुस्तक 47 अध्याय 12 वचन. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील, त्याची पाने वाळणार नाही, त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही. प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील. हालेलुया. त्यांची पाने काय असतील? औषधी होतील. त्यांची फळे खाण्याजोगी होतील. हालेलुया. जेव्हा ह्या वचनाप्रमाणे आता काय लिहिलेलं आहे, नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगे फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील. नदीच्या किनारी कोणती पण झाडं वाढू शकतात आणि ती चांगलीच वाढतात. हालेलुया. जेव्हा आपण बायबलचं वचन वाचतो तेव्हा आपला आत्मा पण चांगल्याच रीतीने वाढतो. त्याला कोणतेही कमतरता पडत नाही, कारण की ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, आपण शाळेमध्ये जे विषय शिकतो ते सगळे ह्यामध्ये विषय आहेत. हालेलुया. लोहा, तारू बांधला, इंजिनियर आपण कॉलेजमध्ये जाऊन शिकतो, तेच ह्या बायबलमध्ये पण लिहिलेलं आहे. हालेलुया. इथं काय लिहिलेलं आहे? हर तऱ्हेची झाडे वाढतील, त्यांची पाने वाळणार नाहीत, त्यांची पाने कधीच कोमजणार नाहीत. तुम्ही पण तुमचं जीवन पण किती पण सुई मारली तरी तुमचा फुगा विश्वासाचा कधीच फुटणार नाही, जर तुमच्यामध्ये वचन भरलेलं असेल तर. आता भोपळा घ्या, आतनं रिकामा असतो, वरनं टाकला फुटणार. तीच मोहरीचा दाणा फोडून दाखवा, ज्वारीचा दाणा फोडून दाखवा, तो काय असतो? भरलेला असतो आतून. त्यामुळे तो काय होतो? किती पण वरनं टाकला तर फुटत नाही. तेच भोपळा फुटणार लगेच. आपला म्हणून विश्वास कशाद्वारे असला पाहिजे? बायबलच्या वचनानुसार मोहरीच्या दाण्याइतकाच विश्वास असला पाहिजे. लोकांना सांगा, भोपळा एवढा माझा विश्वास आहे, वरनं आपटला, फुटून गेला. त्यामुळे आपण कधी पण फुग्यामध्ये काहीतरी भरलेलं असेल तर फुटताना त्याला त्रास होतो. ते आपल्यामध्ये वचन असलं पाहिजे. हालेलुया. मग कितीही लोक काही म्हटले, कितीही वारा आला, कितीही संकट आलं, आपण सांगू शकतोय देवाने मला इथं उभा केलेला आहे त्याच्या करुणेमुळे. हालेलुया. इथं पुढं वचन काय दिलेलं आहे? त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही, प्रतिमासी ती पक्व फळे देतील. प्रतिमासी ती पक्व फळे देतील आणि त्यांचं कधीही वाढ खुंटणार नाही. फळे द्यायचं ते कधीच कमी होणार नाही. ते पहिल्या खुर्चीवरती आहे, कायम पहिल्याच खुर्चीवरती राहणार. जर तुम्ही पाठीमागचं असेल आणि तुम्ही फळ देत नसाल तर तिथंच राहणार. खुर्ची म्हणजे असं म्हणू नका मी पुढे येऊन बसलोय म्हणजे ती खुर्ची नव्हे, तुमच्या आत्म्याचं. हालेलुया. तुम्ही जरी शेवटच्या खुर्चीवरती बसलेला असाल, ह्या आपल्या लौकिक आपल्या ज्या खुर्च्या असतात ना प्लास्टिकच्या, त्यावरती जर तुम्ही पाठीमागे बसलेला असणार आणि तुमचा आत्मा देवामध्ये एकदम भक्कम असेल तर ही जागा तुमची आहे. आणि जर त्या योग्यतेचा नसेल, त्याचा आत्मा कमजोर असेल तर देव त्याला एक दिवस हितनं तिथं घेऊन बसवणार. हालेलुया. म्हणून बायबल काय सांगते? पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले. ते हेच वचन आहे. तुमच्या आत्म्याच्या उन्नतीवरती तुमचं जागा देवाने निवडलेली आहे. ती जागा तुम्ही निवडत नाही, हिथं येण्यासाठी पण देव बोलवावा लागतो. हालेलुया. पुढे काय लिहिलेलं आहे? कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. हालेलुया. किती अद्भुत वाक्य आहे बघा. त्या नदीचं पाणी कुठून निघालेलं आहे? पवित्र स्थानातून. पवित्र स्थान कुठं आहे? स्वर्गामध्ये आपल्या पित्याजवळ आहे. हालेलुया. ती पवित्र स्थानातून निघालेली नदी कधीही सुकणार नाही. त्या नदीमध्ये पाणी कधी कमी पडेल का? आपण असं म्हणू शकतो ही नदी सुकलेली आहे,
मे महिना आला, ऊन जास्त लागलं की आपल्या ह्या पृथ्वीवरच्या नदी सुकतात, पण जे जीवनाचा झरा परमेश्वर आपल्याला देतो ते कधीही संपणार नाही. ती नदी कधीच सुकत नाही. त्या आपण पाण्याकडे आपलं लक्ष लावलं पाहिजे, आपलं चित्त त्या देवाजवळ लावलं पाहिजे, कारण की तो आपल्याला जीवनाचा झरा आहे. हालेलुया. कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगे व त्यांची पाने औषधी होतील. हालेलुया. त्या झाडांची पाने कशी होतात? औषधी. तुम्ही जेव्हा तुम्हाला आता डोकं दुखत आहे, पास्टरांच्याकडे जायची गरज नाही, तुम्ही स्वतः प्रार्थना केला तरी तुम्हाला बरं होतं. का? त्या झाडाची पाने कशी आहेत? औषधी. तुमचा औषध तुम्हीच होऊ शकता, फक्त आपला विश्वास तेवढा असला पाहिजे. आपला विश्वास मोहरीच्या दाण्याला असा असला पाहिजे, मी माझ्यासाठी प्रार्थना केलं तरी देव मला बरं करणार आहे. हालेलुया. नाहीतर प्रत्येक पास्टरांच्या डोक्याखाली आपलं हाताखाली आपलं डोकं गेलं नाही पाहिजे. आपल्याला पण माहिती असलं पाहिजे ना, माझ्यावरती जरा संकट आले, माझं मी प्रार्थना केलं तरी बरं होणार. जेव्हा सैतानाने येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशू वचनामध्ये कसा होता? एकदम खंबीर होता, एकदम भक्कम होता. म्हणून त्याला काय सांगितलं? मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. त्याला वचन माहिती होतं म्हणून त्याने वचन सांगितलं ना. जर येशूला वचनच माहिती नसतं तर येशू पण म्हटला असता, हे पित्या आम्हाला वाचव. त्यांना पण पास्टरांच्याकडे शास्त्र्यांच्याकडे जावं लागलं असतं. येशूला पण सैतान असंच म्हणत आहे, मी ह्याला काय उत्तर देऊ? त्याला वचन माहिती होतं म्हणून त्यांनी बोलला ना, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तसं आपल्याला पण माहिती असलं पाहिजे, सैतान कितीही संकट आणला तर त्या संकटामध्ये आपल्याला काहीतरी म्हणता यावं ना. आता आपल्याला एक 4-5 वचनं पाठ असतात, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. ते त्या तुमची गरज भागण्यापुरतं झालं. पूर्ण बायबल आपल्याला समजलं पाहिजे, कोणत्या पुस्तकात कोणतं वचन आहे, आपण कोणत्या संकटातून निघण्यासाठी आपण कोणतं वचन बोललं पाहिजे, हे आपल्या आत्म्याला माहिती असलं पाहिजे. बुद्धीने नाही तर आत्म्याने आपण चालणारी लोक आहोत. हालेलुया. आपण पुढे होशेचा पुस्तक 14वा अध्याय 18 वचन पाहूया. इफ्राईमाला ह्यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्यांचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन. मी हिरवागार सरूसारखा आहे, माझ्यापासून तुला फळ मिळते. हालेलुया. परमेश्वर कसा आहे? हिरव्यागार सरूसारखा आहे. आपल्याला पाणी कुठून मिळते? परमेश्वरापासून. आपलं पाणी मी सांगितल्याप्रमाणे वचन आहे आणि वचन परमेश्वराच्या मुखातून निघलेलं प्रत्येक शब्द सत्य आहे. हालेलुया. इथं काय वचन दिलेलं आहे? इफ्राईमाला ह्यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सरूसारखा आहे. आता इतके सगळे वचन वाचल्यानंतर आपल्याला आता समजले असेल हिरवगार सरू म्हणजे काय आहे. नदीच्या किनारी लावलेली झाडं म्हणजे वचनामध्ये वाढलेली आत्मे, सगळं एकच. आपला आत्मा काय असला पाहिजे? वचनामध्ये वाढलेला असला पाहिजे. हालेलुया. माझ्यापासून तुला फळ मिळते. हालेलुया. आपले फळ कुठून येतात? परमेश्वरापासून येतात, कारण की आपले जीवनाची नदी पवित्र स्थानातून परमेश्वराकडून वाहते. हालेलुया. आपण पुढे स्तोत्रसंहिता 1 अध्याय 4 ते 6 वाचूया. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाही. पापी जर नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाही, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. हालेलुया. आता आपण पाहिलं की आपल्याला काय करायचं आहे? नदीजवळ लावलेल्या झाडासारखं व्हायचं आहे, ज्याची पाने कधी कोमजणार नाहीत. आपलं जीवन, आपला आत्मा आपण वचनामध्ये त्याचप्रमाणे ठेवलं पाहिजे. आता आपण पाहूया, जर तुम्ही ते नाही केला तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार. हालेलुया. आपल्याला कोणती तरी आपण नवीन वस्तू घेतलो की त्याच्यासोबत आपल्याला एक पुस्तक भेटतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतंय ही वस्तू कशी वापरली पाहिजे, कशी नाही वापरली पाहिजे.
ह्याच्यासोबत काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे हे शिकलेलो आहोत, आता काय नाही केलं पाहिजे हे शिकूयात. हालेलुया. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. हालेलुया. आपण प्रार्थना केलो तर आपण कसे असणार? नीतिमान, परमेश्वराच्या राज्याचे वाटेकरी असणार. जर आपण देवावरती विश्वास केलो नाही तर कसं असणार? वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे असणार. आपण मळणी करताना आपल्या भाताचं माहिती आहे ना, त्याच्यावरची सालं म्हणजे भातावर तांदळावरती जे कोटिंग असतं ते काढण्यासाठी आपण काय करतो? सूप असते ना, ते असं पकडतो, ते वारा येते, त्याचं सगळं निघून जाते घाण. बरोबर आहे ना? देव पण आपल्याला तसंच करणार आहे, त्याचप्रमाणे आपल्याला चाळून घेणार आहे. तांदूळ वेगळं, त्याचं सगळं घाण वेगळं. हालेलुया. आपल्याला काय करायचंय? त्या तांदळासारखं बनायचं आहे, नाहीतर ह्या वचनानुसार वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखं देव पण आपल्याला काढून टाकणार आपल्या राज्यातून. हालेलुया. पुढे काय लिहिलेलं आहे? ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकाव्याचे नाहीत, पापी जण नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत. हालेलुया. दुर्जन काय होणार नाही? नीतिमानांच्या मंडळीत उभारणार नाही, तुमच्या जवळ येणार नाही. तुम्ही जेव्हा प्रार्थना करत असता तेव्हा वाईट लोक तुमच्या जवळ येत नाहीत, तुमची दोस्ती करत नाहीत. ते का सांगा? हे काहीतरी वेगळं सांगते, माझा मार्ग काहीतरी वेगळाच आहे, मी हिच्याकडे कशाला जाऊ. हालेलुया. तुम्ही जर म्हटला खोटं बोलायचं सोड, तर ते तुमच्याकडे येतील का? त्यांना त्याच पापामध्ये पडून 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 सवय आहे आणि ते तुमच्याकडे येणार नाही. हालेलुया. म्हणून देवाने आपल्याला त्यांच्यापासून काढून वेगळं केलेलं आहे. हालेलुया. त्यामुळे तुम्ही पण त्यांची जरा दोस्ती करताना सांभाळून केलं पाहिजे, कारण की चिखलामध्ये आपण जेव्हा दगड टाकतो तेव्हा चिखल आपल्या अंगावर येतं. हालेलुया. त्यामुळे कशामध्ये आपण काय करत आहोत हे समजून घेतलं पाहिजे. हालेलुया. नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाही, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग काय तो नष्ट होतो. आपण जे काय करत असतो ते आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार करत असतो. आपण म्हणतो ना, प्रार्थना करत असताना आपली प्रार्थना असते, देवा जशी तुझी इच्छा स्वर्गामध्ये आहे तसं माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. आपण हे म्हणतो. हा शब्द खूप सामर्थ्यवान शब्द आहे. प्रार्थना करताना आपण समजून प्रार्थना केली पाहिजे. आपल्या स्वर्गातल्या पित्याला आनंद देणारी अशी ही गोष्ट आहे. आपण कोणत्या तरी व्यक्तीला आपल्या जवळच्या असं म्हटलं तर तुझ्या इच्छेनुसार मी करतो, त्या माणसाला एकदम बरं वाटतंय ना, किती चांगला माणूस आहे, किती माझ्यावर विश्वास करतो असं वाटतंय ना. तुम्हालाच मी म्हटलं तर मी तुमच्या इच्छेने करतो, तुम्ही मला सांगा, तुम्हाला बरं वाटेल ना. तसंच जेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याला म्हणतो, पित्या तुझी जशी इच्छा स्वर्गामध्ये आहे तशी माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे, त्याला किती आनंद होत असेल. माझी मुलगी माझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी समर्थ आहे, तर मी तिच्यासाठी कशी योजना केली पाहिजे. देव आपल्यासाठी एकदम अत्यंत महान, आपण योजना पण केलेली नसतो, त्यापेक्षा मोठ्या जागेला नेऊन ठेवण्याचा आपल्याला विचार करत असतो. आपण फक्त त्याला सांगितलं पाहिजे, माझी इच्छा नको देवा, तर तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. हालेलुया. पण दुर्जनांचा मार्ग काय होतो? नष्ट होतो. का? ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, तर त्यांच्या इच्छेप्रमाणे चालतात. आपल्याकडून काहीतरी चूक झाली तर आपले आई वडील सांगतात, माझं ऐकली नाहीस म्हणून तुझ्यावर ही वेळ आली, माझं ऐकली असतीस तर तुला हे झालं नसतं. त्यामुळे आपण पण स्वर्गातल्या आपल्या पित्याचं ऐकलं पाहिजे. आपला मार्ग नष्ट होणार नाही, तर आपल्याला सार्वकालिक मार्गाचा मार्ग आपल्याला लाभणार. हालेलुया. पुढे आपण वचन पाहूयात. इर्मया 17:9-10. आता आपण पाहूयात पाप होतात कुठून आपल्या जीवनामध्ये, आपली चूक कुठे होते हे पाहूया. इर्मया 17:9-10. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कर्मीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चालून पाहतो, अंतर्याम पारखतो. हालेलुया. किती महान वचन आहे पहा. हृदय सर्वात कपटी आहे. हालेलुया. त्या असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. कपट कुठून होते? हृदयातून, आपल्या मनातून. हालेलुया. आपल्या कोणाचा तर वाईट विचार करतो आपल्या मनातून आणि आपल्या हृदयातून. बरोबर आहे ना? म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्या आत्म्याचं ऐकलं पाहिजे, आपल्या
शरीराचं किंवा आपल्या बुद्धीचं करण्यापेक्षा परमेश्वराच्या आत्मा आपल्याला कसं चालवत असतो त्याप्रमाणे चाललं पाहिजे. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पारखतो, अंतर्याम पाहतो. परमेश्वर आपलं बाहेरून किती मेकअप केलेला आहे हे पाहत नाही, तर आतमध्ये आपल्या किती हृदय स्वच्छ आहे हे पारखतो. हालेलुया. इथं तुम्ही आज इथं येऊन सुवार्ता सांगता, लोकांना वचनामधून चालवता. देव तुम्हाला खूप अद्भुत कार्य करत आहात, म्हणून देव तुम्हाला एक चांगल्या ठिकाणी ठेवला तरी तुमच्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीबद्दल काय आहे हे पण पारखणार. जर आपण वरून वरून स्वार्थ सांगत आहे, आता मी कोणाला तरी स्वार्थ सांगत आहे, त्या व्यक्तीबद्दल माझ्यामध्ये राग आहे आणि मी त्याच्याशी बोलत आहे, तर देव माझं बोलणं नाही पाहणार, तर माझ्या हृदयामध्ये काय चालू आहे, माझ्या अंतर्यामामध्ये काय चालू आहे त्या व्यक्तीबद्दल ते पण पाहणार. मी वरून म्हणतोय देव खूप चांगला आहे, ताई तुम्ही बरे आहात का, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. माझ्या मनात चालू आहे की कशाला आलेले बाबा इथं, काय फायदा आहे वरून बोलून, काय फायदा होणार आहे माझा. देव काय म्हणतो, मी हृदय पारखणारा परमेश्वर आहे, मी अंतर्याम चाळून पाहतो. वरून मी किती पण चांगलं बोलू दे, शब्द वायाच गेल्यासारखे आहेत ना. तेच माझ्या अंतःकरणामध्ये असेल, ह्या व्यक्तीचं चांगलं होऊ दे आणि मी त्यांच्याशी बोलत आहे, तर देवाला पण आनंद होणार ना, माझी मुलगी खूप चांगलं काम करत आहे. त्याप्रमाणे परमेश्वर मला काय देणार, प्रतिफळ देणार आहे. म्हणून आपण तुमचं जर त्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट असेल तुमच्या मनामध्ये, पहिला क्षमा मागा देवाकडे, मग त्या व्यक्तीकडे क्षमा मागा आणि मग त्याच्याशी आपला काय संबंध आहे तो ठेवा. हालेलुया. नाही तर आपण काय करतो, आपल्या मनामध्ये एक आणि वरून एक, हत्तीचे दाखवायचे दात आणि खाण्याचे दात वेगळे असतात. तसं आपलं जीवन होऊ नये देत परमेश्वरामध्ये, कारण की आपले देव महान आहे, तो सत्याचा कैवारी आहे आणि आपण त्याच्यामध्ये चालत आहोत, म्हणजे आपण पण सत्याबरोबरच चाललं पाहिजे. आपण पुढे वचन पाहूया, इर्मया 17:12-14. वेळ कमी आहे, लवकर वाचा. आमच्या पवित्र स्थानाचे स्थळ सनातन काळापासून उच्च व वैभवी सिंहासन आहे. हे परमेश्वरा, इस्रायलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील. माझ्यापासून फितणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईल, मला तार म्हणजे मी तारेन, कारण तू माझा स्तवन विषयी आहेस. हालेलुया. इथं काय वचन लिहिलेलं आहे, आमच्या पवित्र स्थानाचे स्थळ सनातन काळापासून उंच व वैभवी सिंहासन आहे. आपलं हे 80 वर्षाचं जग इथं संपणार आहे. एक दिवस आपण स्वर्गाच्या राज्याचे वारीस होणार आहोत. आपलं काय आहे, आपलं लक्ष इथं नाही तर तिथं लागलं पाहिजे. कायम आपले डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये हे कायम आपल्याला समजून राहिलं पाहिजे, मी इथं जे करणार आहे त्या कृतीवरून मला स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण करत असताना आपल्याला धाक असेल, आपण काहीतरी चूक करत असेल तर आपल्याला समजेल ना, मला स्वर्गामध्ये ह्या चुकीमुळे जर जागा भेटली नाही तर मी काय करणार आहे. हालेलुया. त्यामुळे आपण त्यामधून काय करतोय, सावरून राहतो. त्यामुळे आपल्याला हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, आमचे पवित्र स्थानाचे स्थळ सनातन काळापासून उंच व वैभवी सिंहासन आहे आणि तो सिंहासन स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आपण परमेश्वराच्या, येशूच्या उजवीकडे बसणार आहोत. ते सिंहासन आपल्या मनामध्ये कायम राहिलं पाहिजे. तिथल्या जे काही लोक बनवून आपल्याला 1-2 गुच्छ देऊन हार घालून स्वागत करतात, त्यापेक्षा आपल्या सिंहासन खूप मोठा आहे. त्या सिंहासनाकडे आपलं लक्ष लागलं पाहिजे. पुढे काय लिहिलेलं आहे, हे परमेश्वरा, इस्रायलाचा आकाशकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजित होतील. जे तुम्हाला आज इथं तुम्ही विश्वास ठेवलाय, येशूची प्रार्थना करताय म्हणून जे सर्व तुमची चेष्टा करतील, तुमची मस्करी करतील, ते सर्व एक दिवस फजित होणार आहेत. हालेलुया. ज्या दिवशी त्यांना, न्यायाच्या दिवशी, ज्या दिवशी त्यांना सत्य समजेल, मी त्या दिवशी ह्या बाईचं किंवा ह्या माणसाचं ऐकलं असतो तर आज माझं जीवन वाचला असता, आज मी सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी झालो असतो. हालेलुया. त्यामुळे आता वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण आनंद
केलं पाहिजे की आपल्याला स्वर्गामध्ये जागा भेटलेली आहे. हालेलुया. माझ्यापासून फिरणाऱ्यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे. आज तुम्हाला लोक बोलत असतील, लोक तुमची चेष्टा करत असतील, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तर त्यांच्यासाठी गुडघे टेका आणि प्रार्थना करा. देवा, ह्यांना क्षमा कर, ह्यांनी काय करत आहेत ह्यांना माहिती नाही आहे, पण मी तुझ्या नावामध्ये ह्या सर्वांना क्षमा करत आहे. आपण सर्वजण सांगितलं पाहिजे देवाला की ह्यांचा तारण कर, कारण की जर त्यांनी तुम्हाला बोलतच आहे, तुम्ही त्यांचा वाईटच विचार करत राहणार, तर न्यायाच्या दिवशी तुमचा न्याय परमेश्वर त्या गोष्टीसाठी करणार का तुमच्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीबद्दल वाईटच होतं. तुम्ही कधीच त्याला क्षमाच केला नाही, तुम्ही कधी प्रार्थनाच केला नाही की देवा ह्याला पण सुवार्थ समजू दे, ह्या पापातून मुक्त होऊन तुझ्या राज्यामध्ये येऊ दे, म्हणून तुम्ही प्रार्थनाच केला नाही, त्या माणसाचं तारण होणार कसं? जर देवाने तुम्हाला तिथं त्याच्या तारणासाठीच नेऊन ठेवलं असेल आणि तुम्ही त्याला कधीच देवाबद्दल सांगितलं नाही, तर तुमच्याकडून देव न्याय विचारणार ना. जाब एक दिवस विचारणार की नाही की मी तुला तिथं ठेवलं होतं, मी त्या तुला गावामध्ये ठेवलं होतं, त्या व्यक्तीचा फक्त त्याच व्यक्तीचं तुझ्याकडून तारण व्हायचं असेल तर न्यायाच्या दिवशी आपण दंडास पात्र ठरू नये. म्हणून आपण प्रार्थना करताना आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये जो विचार येतो तो देवाच्या दृष्टीने चांगलाच असला पाहिजे. कधी आपण कोणाचा वाईट योजना केली नाही पाहिजे. हालेलुया. पुढे इथं लिहिलेलं आहे, हे परमेश्वरा मला बरे कर म्हणजे मी बरा होईल, मला तार म्हणजे मी तरेन, कारण तू माझा स्तवन विषय आहेस. पहिल्या वचनामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं परमेश्वर आपला भाव विषय आहे, इथं आपला परमेश्वर स्तवन विषय पण आहे. हालेलुया. आता इथं कित्येक लोक आजारी आहे म्हणून आलेले आहेत, कित्येक लोक संकटामध्ये आहेत म्हणून आलेले आहेत. ह्या वचनानुसार आपण परमेश्वराला सांगितलं पाहिजे, तू मला बरं कर म्हणजे मी बरा होईल, तू मला ह्या संकटातून काढ म्हणजे मी या संकटातून बाहेर निघेन, कारण की ह्यातून मला काढण्यासाठी तू एकटाच समर्थ देव आहेस. हे मनुष्याकडून होणारी गोष्ट नाही आहे, तर परमेश्वराच्या आत्म्यातून होणारी गोष्ट आहे. हालेलुया. आणि आपलं तारणदुर्ग परमेश्वर आहे. आपल्या सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, सर्वात महत्वाचा विषय आपला तारण आहे. आपण सर्वजण पैसे, गाडी, बंगला ह्यासाठी झटलं नाही पाहिजे, तर परमेश्वराच्या तारणासाठी झटलं पाहिजे. का ती एकच गोष्ट अशी आहे जी अनंत काळ टिकणारी आहे. तुमचा उद्धार, तुमचा तारण, तुमचा आत्मा हा इम्पॉर्टंट आहे. पैसा, गाडी, बंगला हितच राहणार आहेत, पण तुमचा आत्मा स्वर्गामध्ये गेला पाहिजे. हालेलुया. त्यामुळे आपण प्रार्थना केलं पाहिजे, तू मला तार म्हणजे मी तारेन, तू मला बरं कर मी बरं होणार, तू केलास तरच होणार, माणूस केला तर होणार नाही. हालेलुया. डॉक्टरांना निर्माण केलेला परमेश्वर तोच आहे. जर तो डॉक्टरांना एवढी बुद्धी देऊ शकतो की कोणतं पार्ट आपला कसं बरं केलं पाहिजे, तर तुम्ही विचार केला तो कसं करेल? त्याची बुद्धी आपल्याला जर तो बरा करत असेल, तर डॉक्टरांनी काहीतरी जरा तरी चूक होणार ना, डॉक्टरांच्याकडून काही ते मनुष्य आहेत, पण देवाने केलं तर जरा सुद्धा चूक न होता ते आपल्याला आजार बरं करू शकतो. म्हणून जरा ताप आला, सर्दी आला, डॉक्टरांच्याकडे न जाता पहिला गुडघ्यावरती या, सांगा डॉक्टरांना निर्माण केलेला तू देव आहेस, तू मला बरं केलं असतं, त्यांच्यापेक्षा चांगलं माझ्या जीवनामध्ये होणार. हालेलुया. आपण पुढे वचन पाहूया. इर्मया 17:15 आणि 16. पहा, ते मला म्हणतात परमेश्वराचे वचन कुठे आहे ते पुढे येऊ द्या. हालेलुया. परमेश्वराचं वचन कुठे आहे? आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आपल्या मुखातून निघताना परमेश्वराचं वचन निघलं पाहिजे. लोक जेव्हा आपल्याला पाहतील, हिच्यामध्ये काहीतरी असं अद्भुत कार्य आहे ज्याच्यामुळे ही आमच्यापेक्षा वेगळी आहे. हालेलुया. लोक तुम्हाला बघितल्यानंतर असं म्हणणे की ही पण आमच्यातलीच आहे. त्यांनी तुम्हाला विचारलं पाहिजे, तुझ्यामध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे जी आमच्यापासून वेगळं केलेली आहे, ती काय आहे म्हणून त्यांनी विचारलं पाहिजे. हालेलुया. का तुम्ही ह्या जगापासून वेगळं करून ठेवलेले लोक आहात. तुम्ही स्वर्गाचे वाटेकरी म्हणून तुम्हाला ठेवलेल्या परमेश्वराने आहे. आपण पुढे 16वे वचन पाहूया. मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतला नाही.
आता मी स्तोत्रसंहिता 23 अध्याय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडू देणार नाही. अहो पास्टर, मला कुठं तर जायचं लेट झालं की नाही, सकाळी पहिला उठून हा अध्याय वाचतोय बघा. 6-7 वचनाचा अध्याय पटकन होतोय, मला बाहेर जायला लेट होत नाही. म्हणून रोज हेच वचन वाचू नका, बाहेर जायला लेट होते म्हणून. त्यामधनं वेळ काढून दुसरे पण अध्याय वाचा, दुसरे पण वचन देवाने खूप चांगलं लिहिलेलं आहे. हालेलुया. त्याच वचनासारखं हे पण वचन आहे पहा, मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतला नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही, हे तुला ठाऊक आहे. जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर आहे. हालेलुया. इथं 3 गोष्टी आहेत ह्या वचनामध्ये. पहिला, आपण परमेश्वराची मेंढरं आहोत आणि तो आपला मेंढपाळ आहे. आणि इथं काय लिहिलेलं आहे, मी तुझा मेंढपाळ तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतला नाही. हालेलुया. दुसरं काय आहे, संकटाची मी अपेक्षा पण केली नव्हती. असं इथं किती जण आहेत जे असं म्हणत असतील, देवा माझ्यावर संकट येऊ दे. हालेलुया. इथं कोणी नसणार, बरोबर आहे ना. माझ्यावर संकट येऊ दे असं म्हणणारा कोणी नाही. तर आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया की आपण इथं दुसरं काय लिहिलेलं आहे, माझ्यावर संकट येऊ द्या असं म्हणणारा आपल्यामध्ये किती जण आहेत. आपण काय म्हणतो, देवा मला ह्या संकटातून मुक्त कर, मला ह्या संकटातून बाहेर काढ. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आहे, माझ्या तोंडून निघणारी प्रत्येक गोष्ट तुझ्या समोर आहे, तुझ्या दृष्टी समोर आहे. त्यामुळे बोलताना जरा सांभाळून बोलत जावा, कारण की परमेश्वर आपल्याला पाहत आहे. आपण एकदा काय करतो, माझ्या आई वडील पाहत नाहीये, पिशवी दिलं तर चालतंय. आपला स्वर्गातला पिता आपल्यावरती कायम दृष्टी ठेवून आहे. तो काय म्हणत आहे, मी तुला माझ्या हातावरती कोरून घेतलेला आहे. त्याला तुमच्याकडे असं बघायची गरज नाही आहे, असं बघितला तरी तुमचं त्याला सगळं माहिती असते. आणि तो डुलकी सुद्धा घेत नाही का, त्याची मुलं सुरक्षित राहावं म्हणून. हालेलुया. ती मुलं कोण आहे, तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. घरी जाऊन स्तोत्रसंहिता 23:1-6 पूर्ण अध्याय वाचा. हे जे वचन आपण आतापर्यंत बघितलेले आहेत, तीच वचन ह्यामध्ये पण लिहिलेले आहेत. आपण काय म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो. कधी न कोमसणारं झाड ह्या हिरव्यागार झऱ्याप्रमाणे असतो. तो आपल्याला काय करतो, हिरव्यागार कुरणात घेऊन बसवतो. का, आपण कधीही कोमजू नये, आपल्याला काही कमतरता पडू नये. आपण औषधी त्या झाडासारखं असावं. आपण जेव्हा प्रेयर करू तेव्हा लोकांना आरोग्य असावं, आपली फळं लोकांच्यासाठी औषधी असावं म्हणून. हालेलुया. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. हालेलुया. तो आपल्याला काय करतो, नीती मार्गाने चालवितो. का, आपण त्याच्या नावावर विश्वास ठेवलेला आहोत. हालेलुया. पुढे काय लिहिलेलं आहे, 4थं वचन पहा, मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देते. 5वं वचन, तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताक वाढतोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. 6वं वचन, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. हालेलुया. आपण मृत्यूछायेच्या दरीतून चाललो असेल तरी परमेश्वर आपल्या सोबत असणार. संकटातून जात असलो तरी आपल्या सोबत परमेश्वर असणार. आणि जेव्हा आपण आजारात असणार तेव्हा आपण आपल्या अंथरुणात आपल्या सोबत परमेश्वरच असणार आहे. कोणीही आपले आई वडील सगळे लोक सोडून गेले तर परमेश्वर आपल्या सोबत असं मुठी आपली धरून असणार आहे. आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्याच्यावरती आपला पूर्ण भाव ठेवून आपण राहिलो तर देव आपल्या सर्व संकटातून आपल्याला मुक्त करणार आहे. हालेलुया. म्हणून आपण प्रार्थना करूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तो आपल्याला सर्व संकटातून मुक्त करावं. तो आपल्याला आपलं जीवन न कोमसणारं, सदा सर्व काळ त्या नदी किनारी असणाऱ्या झाडासारखं बनवावं. म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले डोळे मिटूया, आपले नेत्र परमेश्वराजवळ लावूया. आपण सांगूया, देवा तू आज माझं जीवन बदल.
माझं जीवन जे कोमेजलेलं होतं, जे माझं जीवन त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखं बनावं, तुझ्या सामर्थ्याने ते फळ द्यावं म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. स्वर्गातील महान पित्या, मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हे जे कोण वचन ऐकलेलं आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हे वचन पोहोचलेलं आहे, त्या सर्वांचं जीवन तू